नमस्कार, मैं नेमचंद राउत वाड़ी न्यूज़ बुलेटिन में आप सभी का स्वागत करता हूं। आइए जानते हैं आज की विशेष खबर। राज्य की मुंबई बदलापुर शहर राज्य व देश में महिलाओं के साथ हो रहे अत्याचार से महिलाओं में काफी आक्रोश देखा गया। बदलापुर घटना को लेकर पूरे राज्य में आक्रोश दिखाई दिया। ऐसी घटना का निषेध तथा महायुति सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए तथा छात्रों का मनोबल बढ़ाने हेतु वाड़ी में शिवसेना युवा सेना ने शनिवार को स्कूली छात्रों का मनोबल बढ़ाने हेतु एक हस्ताक्षर अभियान चलाया। सदाचार सोसाइटी स्थित अभियान स्थल पर बड़ी संख्या में क्षेत्र की युवतियों ने आकर स्वाक्षरी कर अपना तीव्र आक्रोश व्यक्त किया। आक्रोशित युवतियों ने इस अवसर पर इस अमानुष घटना का विरोध करते हुए ऐलान किया कि बदलापुर के क्रूर दोषियों को फांसी की सजा दी जाए और हमें न्याय दिया जाए और शासन महिला युवतियों छात्राओं की रक्षा सुनिश्चित करे। इस अभियान के आयोजक युवा सेना के कार्यकारी सदस्य हर्षल काकड़े ने राय व्यक्त करते हुए कहा कि अगर उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते हुए महिला शक्ति अधिनियम लागू किया गया होता तो ऐसी घटना पर अंकुश लगाया जा सकता था। जब माता पिता छोटी स्कूली लड़की के साथ दुर्व्यवहार की बढ़ती घटनाओं से चिंतित है और सरकार उसकी रक्षा करने में विफल रही है, शहर प्रमुख मधु मानके पाटिल ने शिव सैनिक से महिलाओं की रक्षा के लिए आगे आने की अपील की। इस अवसर पर बड़ी संख्या में स्कूली छात्राएं उपस्थित रही। मुख्य रूप से संतोष केचे, विजय मिश्रा, अखिल पोहनकर, प्रमोद जाधव, सचिन बोमले, शुभम डावरे, मोहित कोठे, क्रांति सिंह, देवेश सिंह, नीलेश शिरस्वार, मनोज नागरारे, लक्ष्मण राउत, दीपक राहंगडाले उपस्थित थे। दत्तावाड़ी चौक में मुकुंद झाड़े, अरुण बागड़े, अमोल सोनसरे, कमल तायडे, गंगाधर वाहने, सोनू सिरिया, विनोद वर्मा, विशाल पिंपलकर, सुभाष झाड़े और बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित थे। सरकारने याच्यावर काही करायचं, कारण की आपण एका जागी असं म्हणतो की मुलगी शिकली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, पण जेव्हा मुलगी शिकते, डॉक्टर हा इतका म्हणजे एवढा चांगला ऑक्युपेशन आहे, त्याच्यात जाऊन त्यांच्यासोबत असं होते, जर असं घडते तर आम्ही शिक्षण का करू, मग आम्ही जॉब का करणार, हे आमचा विचार येते। आणि आता म्हणजे कितीही म्हणावते, कोलकाता खूप दूर असल्यानेही मुंबई आमच्याशी खूप दूर आहे, पण आमच्या मनात आता आम्ही घाबरतो, बाहेर निघालाच म्हणा की आपल्या मनात आम्ही घाबरत आहे। आताच्या जनरेशनची जी मुली आहेत ते आता सध्या तर बिलकुल सेफ नाही आहे। घराच्या बाहेर त्यांना पडायला आता तरी भीती वाटत आहे। मी महाराष्ट्राची मुलगी आहे, माझं पूर्ण नाव महिमा सुधाकर पांडे आहे। मी या महाराष्ट्रात राहतो, म्हणजेच या महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलीची जबाबदारी हे आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी असते। आता की मुलगी शिकली, प्रगती झाली, अगर जर प्रगती अशी होणार आहे की ज्यामध्ये मुली सेफ नाही आहेत, ती प्रगती नाही आहे। तर माझं म्हणणं असं आहे की मुलींना पहिले सेफ्टी भेटली पाहिजे, नंतर सगळे कामं घेतले पाहिजेत। दुसरे कामं करतात पण पहिले मुलींची सेफ्टीची घेतली पाहिजे। जर पोलीस आले जर मुलींची सेफ्टी करणार नाही तर मग कसं होईल? मुलींना सेफ्टी दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि लास्टमध्ये वी वॉन्ट जस्टिस। आता ह्या झालेल्या क्राईममुळे महाराष्ट्र सरकार तुम्ही याच्यावरती काय म्हणते प्रॉपर ऍक्शन घेतला पाहिजे याच्यावरती। जय महाराष्ट्र। मी हर्षल काकडे, युवा सेना कार्यकारिणी सदस्य। बदलापूरमध्ये झालेल्या अतिशय लाजिरवाणी जे घटना झालेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व सन्माननीय युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेनेनी या बदलापूरच्या घटनेच्या विरोधात स्वाक्षरी अभियान राबवलेलं आहे। आज वाडी दत्तावाडी चौक मध्ये सुद्धा सन्माननीय युवा सेना प्रमुख यांच्या संकल्पनेतून इथे सुद्धा या निषेधार्थ अभियान राबवलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला दत्तवाडी वाडी परिसराच्या संपूर्ण भगिनींनी समर्थन दिलेलं आहे। आज जे देशामध्ये कृत्य घडत आहे, कुठेतरी मोदीजींनी सरकारमध्ये येताना बेटी बचाव असा मोहीम सुरू केली होती, पण त्याचा खरा अर्थ आज आम्हाला समजलेला आहे। बेटी बचाव हे त्यांचा संदेश नव्हता, तर त्यांचा वॉर्निंग होती की आमची सरकार आल्यावर तुम्हाला तुमच्या घरातली बेटी बचावावं लागेल। आणि या देशामध्ये कुठेतरी महिलांना चांगला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी या नराधमांना मोठमोठी कारवाई झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। फाशीच नाही तर अशा नराधमांना भर चौकामध्ये आणून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या पाहिजे, अशी मागणी आम्ही झोपलेल्या सरकारशी व प्रशासनाशी करतो व त्या चिमुकल्या बांधवांना मुलींना
न्याय मिळाला पाहिजे असं आशा आम्ही बाळगतो. वी वॉन मुर्दाबाद मुर्दाबाद. बदलापूरमध्ये झालेल्या दुर्घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो आहे. अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना, तुमच्या लहान लहान मुलीवर बलात्कार होत आहे आणि या राज्याचे गृहमंत्री झोपा काढत आहे, या राज्याचे मुख्यमंत्री झोपा काढत आहे. हे सरकार आता कुचकामी ठरलेलं आहे. आज दत्तवाडी चौकात युवा सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला, स्वाक्षरी अभियानाला समर्थन म्हणून आमच्या लहान लहान शाळकरी महिला भगिनी मुली इथं जमा झालेल्या आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही ह्या वयात शिक्षणासाठी तिथं जातो, तर शिक्षणाचा आम्हाला हक्क असताना आम्हाला शिक्षण न देता आमच्यावर अत्याचार केले जातात. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे. या सरकारची जबाबदारी आहे की आमचं हे संरक्षण करावं म्हणून, आणि ह्या मुलींना न्याय देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आहे. आज जरी सरकार असमर्थ असेल, परंतु शिवसेना, युवासेना यापुढे या महिला भगिनीचं, आमच्या या शाळकरी मुलींचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर राहील. जय महाराष्ट्र.